हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची परफेक्ट पद्धत। आता ही आहे सिंपल साडी डेली यूजसाठी। बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की काठपदर साडीला पिको फॉल करणं सोपं असतं, पण डेली यूज साड्या असतात जसं सिल्क ऑर्गेन्झा अशा साड्यांना पिको फॉल करताना थोडासा त्रास होतो। तर असं काही नाही आहे, आपण पाहूया। आता ही सिल्क साडी आहे, याची मी अगोदर सगळ्यात आधी सरळ कटिंग करून घेत आहे बॅक साईडची, कारण सरळ कटिंग केली तरच बॅक साईडला पिको छान सरळ येतो आणि साडीलाही फिनिशिंग छान येतं। आता इथे पिकोची मशीन जोडून घेतलेली आहे आणि हा बॅक साईडचा भाग आहे। साडीची सोयीची बाजू खालच्या बाजूने ठेवलेली आहे, उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि आता इथे मी साडीला पिको करून घेत आहे। आता पिको करताना साडी जशी आपण काठपदर साडी अलगद पुढे खेचतो त्याच पद्धतीने ही साडीसुद्धा हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची आहे, म्हणजेच साडीला एकदम बारीक पिको येतो, जाडसर पिको येत नाही। तर हे मी जसं हलक्या हाताने पुढे खेचत आहे अशाच पद्धतीने तुम्ही साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे। आता ही ऑर्गेन्झा टाईप साडी नाही, तर ही मार्बल सिल्क म्हणता येईल अशी साडी आहे मिक्स, तर हिलाही खूप छान असा सुंदर पिको होतो। आता वरच्या बाजूने थोडासा जो ओपन पार्ट राहिला होता तिथेही मी पिको करून घेत आहे। आता पिको करून झाल्यानंतर आपण लावणार आहोत फॉल, तर त्यासाठी मी साडीला मॅचिंग कलरचा असा फॉल धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे। आता बॅक साईडला फॉल लावताना मार्जिन किती सोडायचं, तर बॅक साईडला फॉल लावताना टोटल मार्जिन 12 इंच किंवा 13 इंचापर्यंत तुम्ही सोडू शकता। आता मी इथे बॅक साईडला 12 इंचाचं मार्जिन सोडणार आहे आणि तिथून पुढे फॉल लावणार आहे। पण फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की फॉल धुवून प्रेस करायचा आणि मगच लावायचा। आता हा जो फॉल आहे मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि आता हा फॉल आपण साडीला जोडून घ्यायचा आहे। थोडासा तिरका आहे तर मी ते सरळ कट करून घेत आहे। आता फॉल लावताना फॉलची उलटी सुईची बाजू पाहून घ्यायची आहे। आता ही फॉलची सुईची बाजू वरच्या बाजूने, उलटी बाजू आतल्या बाजूने ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण साडीच्या एकदम काठावरती फॉल ठेवायचा आहे आणि साडीला पिको करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने पूर्ण साडीला व्यवस्थित साडी सेट करून पिको करायचा आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता साडी मी एकदम व्यवस्थित थोडी थोडी सेट करून मग फॉल त्यावरती व्यवस्थित सेट करून पिको करत आहे। जर काठपदर साडी असेल तरीही अशाच पद्धतीने साडी व्यवस्थित सरळ सेट करायची आणि मग फॉल जोडायचा आहे। गोळा झालेली साडी तशीच ठेवून मग फॉल जोडायचा नाही। साडी थोडी थोडी करून अगोदर मशीनचा जो प्लेन पार्ट आहे त्यावरती साडी प्लेन ठेवायची आहे आणि मग साडीच्या काठावरती फॉल ठेवून व्यवस्थित पिको करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर काळजीपूर्वक तुम्ही साडी थोडी थोडी करून सेट करून पिको फॉल केला साडीला, तर साडीला चुन्या पडत नाहीत आणि व्यवस्थित खालच्या साईडने फॉल लागला जातो। एका मैत्रिणीची अशीच कमेंट आली होती की आम्ही दोन्ही साईडनं हात शिलाई करतो। हो ताई, तर काही जणी काही भागामध्ये दोन्ही साईडनंही हात शिलाई करतात किंवा मग साधी सिंपल मशीन असते त्या मशीनवरतीही एका साईडने फॉल साडीला अगोदर शिलाई मशीनच्या साहाय्याने शिवून घेतला जातो आणि वरच्या बाजूने हात शिलाई केली जाते, पण तो धागा निघण्याची शक्यता असते। पण हा जो धागा असतो पिकोचा हा व्यवस्थित लागला जातो, म्हणून माझी तर अशी पद्धत आहे की मी खालच्या बाजूने पण साडीला पिको फॉल लावताना पिको करूनच घेते। तुम्ही जर खालच्या बाजूने शिलाई मशीनवरती शिलाई जरी मारली तरीही चालेल किंवा खालच्या साईडने हात शिलाई केली तरीही चालेल। तर आता हात शिलाई करताना मी मॅचिंग दोरा घेतलेला आहे आणि मी हे जे मार्जिन केलेलं आहे क्वार्टर इंचाचं, या मार्जिनवरतीच हात शिलाई करून घ्यायची आहे। वरच्या बाजूने एक क्वार्टर इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं मार्जिन ठेवून साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करायची आहे आणि दोरा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता इथे काळजी काय घ्यायची आहे, तर दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अखंड साडीला दोरा लावला गेला पाहिजे। आता हे साडीला दोरा लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हात शिलाई करून घेतलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हो, एका ताईंची कमेंट आली होती की पिको फॉल करताना अर्धा तास लागतो आम्हाला, तुमचा 5 मिनिटात कसा होतो।
तर ताई खरंच अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये पूर्ण साडीला फॉल लावून हातशिलाई करून होते. पण त्यामध्ये फॉल धुण्याचा आणि वाळवण्याचा आणि प्रेस करण्याचा जो टाईम असतो तो ॲड केला जात नाही. फक्त पिको करणं आणि फॉल जोडणं हाच टाईम ॲड केलेला असतो. माझा तर अगदी 7 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये फॉल लावून होतो. तर अशा पद्धतीने एकदा फॉल लावून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.